हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेत ना? असायलाच हवं मजेत. मित्रांनो, आज आपण एका सिरीज असे भाग घेऊन आलेलो आहोत आणि त्या भागाचं आता आपलं जे नवीन यूट्यूबचं चॅनल आहे, प्रश्न हेच उत्तरं. याच्यामध्ये आपण पाठीमागे जे भाग दाखवलेले आहेत त्या त्याच्यानंतर आज जो आपण भाग दाखवणार आहोत याचे खूप भाग होणार आहेत, परंतु सिरियलप्रमाणे आपण ते आज पहिला भाग त्याला सादर करणार आहोत. श्रद्धा की शंका, अस्तित्व नास्तिक यामधला संवाद साधणार आहोत आपण. आस्तिक आणि नास्तिक, धर्म निधर्म, आणखीन आता त्याच्यामध्ये काय आहे माहिती का, ईश्वर आहे का, आस्तिकाचं श्रद्धेवर आणि नास्तिकाचं तर्कावर उत्तर काय येणार आहे हे आपण बघणार आहोत. आस्तिक म्हणजे कोण, नास्तिक म्हणजे कोण, दोघांची भूमिका काय असते आणि हा विषय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. काही जण म्हणतात ईश्वर सर्वत्र आहे, तर काही विचारतात कुठे आहे तो ईश्वर. एक जण दररोज देवाला नमस्कार करतो, तर दुसरा म्हणतो मी माझा स्वतःचाच निर्माता आहे. ही गोष्ट आहे श्रद्धेची आणि तर्काची. या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत आस्तिक आणि नास्तिक विचारधारा म्हणजे नेमकी काय, आणि आपण सर्वांनी या दोघांतला संवाद समजून घ्यायला हवा. प्रश्न हेच उत्तरं या चॅनलवर आपण सिरियलप्रमाणे प्रत्येक भाग आपण सादर करणार आहोत. जसजशी आपल्या प्रतिक्रिया येतील तसतसं आपण यामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या पण प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये द्या आणि किंवा मला फोन नंबरवर मी तुम्हाला खाली देतोय फोन नंबर, त्यावर सुद्धा प्रतिक्रिया दिल्या तरी चालतील. चला करूया सुरुवात. थोडक्यात एक प्रस्तावना मांडतोय आपल्यासमोर. सूर्य यांना उठवतो का, हे सूर्याला असं वाटावं इतके पहाटे उठणारी, उठून व्यायाम करून मॉर्निंग वॉक करून आंघोळ पूजा करून तरीसुद्धा 7लाच दिवस सुरू होणारी, ज्यांना पैची किंमत होती, व्यायाम, खरेपण, पाठांतर, शिस्त, संस्कार, परमेश्वर, निश्चिम, श्रद्धा असल्या सर्व मूल्यावर ज्यांची नितांत श्रद्धा होती, मोठ्यांसमोर आवाज चढून तर दूरच नुसतं अरेला कार्य करणं हा गुन्हा समजणारी, कोपऱ्यावरच तर होतं असं म्हणून 4-5 किलोमीटर अंतर पण चालत जाणारी ही एक पिढी, आणि आयुष्याचा अर्थापासून आयुष्य का व्यर्थ आहे हे प्रश्न गुगलला विचारणे, रोज सकाळी 10पर्यंत अंथरुणात लोळत राहणारी, सदैव कानाला हेडफोन अडकवलेली, सतत स्पेस हवी असणारी पण उत्साहक्षणीच व्हॉट्सॲप बघणारी आणि इष्टांच्या इन्फ्लुएन्सरला भेटायला जाणारी, रोज ब्रेकफास्ट लंच डिनरला कटकट करून आईला जिरीच आणणारी, जात्याचं हुशार असल्याने पाठांतर वगैरे विश्वास नसलेली, डज गुड ॲक्च्युअली एक्झिस्ट असे मेटाफिजिकल एक्सरसाइज प्रश्न 3 एजमध्ये पडणारी ही एक वेगळी पिढी आहे. या दोन्ही पिढ्या एकमेकांना डायरेक्ट झेपल्याच नसत्या, त्यासाठी आणि फक्त त्यासाठीच मध्ये आपल्यासारख्या सहनशील सँडविच पिढीचा जन्म झाला आहे. या भूतलावर हेच आपलं आद्य आणि परम कार्य आहे, बाकी सगळी अंधश्रद्धा. थोडक्यात प्रस्तावना अशी आहे आपली की बाबा आस्तिक आणि नास्तिक हा विषयांतर होता कामा नाही, पण तरी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न मी करतोय. भारतीय तत्त्वज्ञानात वेदांविषयी दृष्टिकोन आधारित आस्तिक आणि नास्तिक हे शब्द वापरले जातात. आस्तिक तत्त्वज्ञान म्हणजे वेदांना पुरावा मानणारे, तर नास्तिक तत्त्वज्ञान म्हणजे वेदांचा पुरावा न मानणारे नाही, असं लक्षात ठेवा. अस्तित्व तत्त्वज्ञान काय? अस्तित्व तत्त्वज्ञान म्हणजेच वेदांना पुरावा मानणारे आणि त्यानुसार त्यांचे तात्विक विचार विकसित करणारे. 6 आस्तिक तत्त्वज्ञान आहेत: न्याय, वैशिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत. या तत्त्वज्ञानात देव, आत्मा, कर्म, पुनर्जन्म इत्यादी संकल्पनाची चर्चा केलेली आहे. आणि नास्तिक तत्त्वज्ञानामध्ये आस्तिक तत्त्वज्ञान म्हणजेच वेदांना पुरावा मानणारे नाही आणि त्यांचे तात्विक विचार स्वतंत्रपणे विकसित करतात. भारतीय तत्त्वज्ञानात चार्वाक्य, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाला नास्तिक तत्त्वज्ञान मानले जाते. मला सांगायचं काय का हे आपण अगोदर भारतापुरता विचार करूया, आपल्या देशापुरता विचार करूया, नंतर मग बाहेरचा विचार करू. या तत्त्वज्ञानामध्ये भौतिकवाद, नास्तिकता, कर्मकांडांना विरोध इत्यादीवर भर दिला जातो. मुख्य फरक काय? ईश्वरवादी तत्त्वज्ञान वेदांना पुरावा मानतात, तर नास्तिक तत्त्वज्ञान वेदांना पुरावा मानत नाहीत. ईश्वरवादी तत्त्वज्ञान देव, आत्मा, पुनर्जन्म इत्यादी संकल्पना आहेत, तर नास्तिक तत्त्वज्ञान या संकल्पनांना नाकारतात. ईश्वरवादी तत्त्वज्ञान विधी आणि धार्मिक समारंभांना महत्त्व देते, तर नास्तिक तत्त्वज्ञान त्यांचा विरोध करते. उदाहरणार्थ ईश्वरवादी तत्त्वज्ञान न्याय, वैशिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत. नास्तिक तत्त्वज्ञानामध्ये काय? चार्वाक्य, बौद्ध, जैन, निष्कर्ष, ईश्वरवादी
आणि नास्तिक तत्वज्ञानाने भारतीय तत्वज्ञानाचे दोन मुख्य प्रवाह आहेत, जे वेदांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आधारावर विभागलेले आहेत. प्रत्येक तत्वज्ञानाचे स्वतःचे विशिष्ट श्रद्धा आणि तत्वे आहेत, जी मानवीय आणि विश्वासाबद्दल वेगवेगळे विचार. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं काय का एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यासाठी, जसं नाही का, खरं खोटं, खोटं अगोदर सांगावं लागेल, मग खरं काय त्यातला फरक कळन, किंवा आस्तिक नास्तिकचा याच्यातला पण फरक तसा कळन, आणि श्रद्धा अंधश्रद्धा यातला जो फरक असतो, श्रद्धा तशी म्हणजे समजून सांगता येणार नाही. जसं नाही का, आपण एखादी साखर गोड आहे असं म्हणून जमणार नाही, ती प्रत्यक्ष खावाच लागेल. तसंच भारतीय तत्वज्ञानाचे पंथ दोन वर्गात विभागले गेले आहेत. आस्तिक आणि नास्तिक वर्गाचे विभाजन करण्याचे तीन आधार आहेत: वेद, देव आणि पुनर्जन्म. भारतीय विचारसरणीत आस्तिक म्हणजे जो वेदांच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवतो, आणि नास्तिक म्हणजे जो वेदांच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवत नाही. या दृष्टिकोनातून भारतीय तत्वज्ञानातील 6 तत्वज्ञानांना आस्तिक म्हणतात: सांख्य, योग, न्याय, वैशिक, मीमांसा आणि वेदांत. हे सर्व तत्वज्ञान वेदावर आधारित आहे. चारवाक्य, जैन आणि बौद्ध हे तिघेही वेदावर विश्वास ठेवत नाहीत. परत एकदा सांगतो तुम्हाला मी, म्हणजे भारतीय तत्वज्ञानातील 6 तत्वज्ञानांना आस्तिक म्हणतात: आस्तिक. सांख्य, योग, न्याय, वैशिक, मीमांसा आणि वेदांत. हे सर्व तत्वज्ञान वेदावर आधारित आहे. आणि चारवाक्य, जैन आणि बौद्ध हे तिघेही वेदावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांची टीका करत नाहीत, म्हणून नास्तिक तत्वज्ञानाच्या अंतर्गत ठेवलेले आहेत. आस्तिक आणि नास्तिकांचा दुसरा आधार देव आहे. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना आस्तिक म्हणतात, आणि जे देवावर विश्वास ठेवत नाही त्यांना नास्तिक म्हणतात. आता सर्व धर्म समभाव म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया. सर्व धर्मांचा समान आदर असा होतो. महात्मा गांधींनी ही संकल्पना मांडलेली होती. याचा अर्थ असा की सर्व धर्माचे मार्ग जरी वेगळे असले तरी ते एकाच ध्येयाकडे म्हणजेच ईश्वर किंवा परमेश्वराकडे जातात. सर्व धर्म समभाव, महात्मा गांधीची ही संकल्पना, सर्व धर्म समभाव ही संकल्पना महात्मा गांधींनी त्यांनी 1930 हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील फूट कमी करण्यासाठी ही संकल्पना वापरली, असे विकिपीडिया म्हणते. म्हणजे विकिपीडियावर मी आता हे सगळे जे आधार आहेत ना, हे विकिपीडियाचे आधार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून, इतर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवतोय ते. विकिपीडियाने म्हटलं काय आहे, सर्व धर्माचा समान आदर. याचा अर्थ असा की सर्व धर्मांना समान मानले पाहिजे आणि कोणत्याही धर्माला कमी लेखू नये. ध्येय एकच आहे. जरी धर्माचे मार्ग वेगळे असले तरी त्यांचे अंतिम ध्येय ईश्वर किंवा परमेश्वरच आहे असे मानले जाते. भारतातील धर्मनिरपेक्षता, भारताच्या संविधानात सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. कोणत्याही धर्माला विशेष प्राधान्य दिले जाणार नाही असे त्यात म्हटलेले आहे. जगातील धर्माची शिकवण काय रॅन्डम पद्धतीनं, जगातील विविध धर्मामध्ये काही मूलभूत गोष्टी समान आहेत तर काही गोष्टीमध्ये भिन्नता आहे. समानतामध्ये नैतिकता, बहुतेक धर्मामध्ये चांगले वागणे, प्रेम, दया आणि सहानुभूती यासारख्या गोष्टींना महत्त्व दिले जाते. सत्य आणि प्रेमाचे महत्त्व सर्व धर्मामध्ये आहे. मानवतेची सेवा करणे आणि इतरांना मदत करणे हे अनेक धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहेत. आता भिन्नता काय? ईश्वर संकल्पना, काही धर्मामध्ये एका देवाला मानले जाते तर काही धर्मामध्ये अनेक देवदेवतांची पूजा केली जाते. पूजा पद्धती, प्रत्येक धर्माच्या पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. धार्मिक विधी, विविध धर्मामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विधी आणि परंपरा पाळल्या जातात. यातनं निष्कर्ष काय काढू शकतो आपण? सर्व धर्म समभाव ही संकल्पना आपल्याला सर्व धर्माचा आदर करायला शिकवते आणि जगातील विविधतेचे स्वीकार करायला शिकवते असे विकिपीडिया म्हणते. आता सर्व धर्म सारखीच शिकवण देतात हे चूक आहे. हे कोण म्हणतंय? यूट्यूबवर श्री राजीव मल्होत्रा हे सनातन धर्म यांचे समर्थक प्रचारक आहेत. अमेरिकेत आणि युरोपमध्ये वास्तव्य असते आणि तिथे लेक्चरर वगैरे देऊन आपल्या सनातन धर्माची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतात. यांचा एक व्हिडिओ आहे ज्यात त्यांना एक विदेशी स्त्री हाच प्रश्न विचारते, त्यावर त्यांचे उत्तर छान आहे. म्हणजे बघा, हा संवाद आहे यूट्यूबवरचा. ते सांगतात की मी जेव्हा US राहत असतो तेव्हा कधी एका रविवारी सकाळी एव्हांजेलिस्ट, ख्रिस्ती धर्म प्रचारक म्हणून आहे, घरी येतात. हे सर्वसाधारणपणे दक्षिण पूर्व आशिया, भारत, आफ्रिका अशा ठिकाणी जात असतात. पण सुरुवातीला अनुभव म्हणून अमेरिकेत सुद्धा असे प्रयत्न करतात. तर रविवारी सकाळी 3-4 जण घरी येतात
आता तुमच्या थोडक्यात मी सांगतो, ही सगळी संकल्पना मी कुठल्याही धर्माला नाकारत नाही आणि स्वीकारत पण नाही आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु यातनं आपल्याला जे घ्यायचं आहे ना, म्हणजे सत्य असत्य, नास्तिक आस्तिक, हे महत्त्वाचं टॉपिक आहे आपलं. तर रविवारी सकाळी 3-4 जण घरी येतात, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या की सुरुवात होते. ह्या हार्ड द गुड न्यूज म्हणजेच तुम्हाला आनंदाची बातमी कळली आहे का, की आपल्याला पापमुक्त करायला ख्रिस्त येत आहे. आणि मग एकंदरीत प्रचार सुरू होतो की देवाने ॲडमला शाप दिल्यामुळे आपण सगळ्यांचा जन्मच पापी म्हणून झालेला आहे. पण देवपुत्र येशू ख्रिस्त याने लोकांच्या भल्याकरिता प्रायश्चित भोगले, म्हणून जो कोणी येशूचे अनुयायी होईल तो पापमुक्त होईल. मग राजीव मल्होत्रा यांना विचारतात, म्हणजे त्या स्त्रीचं आणि मल्होत्रांचं जे बोलणं झालं ते तुम्हाला सांगतो. विचारतात की ह्यावर हार्ड इंडियन गुड न्यूज आता बुचकळ्यात पाडायची वेळ ह्या प्रचारक लोकांची असते. हे सांगतात इंडियन गुड न्यूज म्हणजेच वी आर ऑल डर डिवाईन, म्हणजे सगळे जन्मता पुण्यवान आहेत, कारण आपल्या सर्वांच्यामध्ये ईश्वरी अंश आहे. आणि मग त्या स्त्रीच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देतात की मग ते एक ती स्त्री त्यांना असं विचारल्यानंतर त्यांचं मूळ प्रश्नाचं जो उत्तर आहे ते धर्मासारखे नाहीत. जगतात ते जे प्रयत्न प्रधान धर्म आहेत, ईसाई आणि इस्लाम, हे सगळे सांगतात की फक्त आमच्याच अनुयायी झालात तर मोक्ष मिळेल. आणि म्हणूनच जास्तीत जास्त अनुयायी मिळवण्याकरता धर्म विस्तारवादी आहेत. फक्त सनातन धर्म सांगतो की तुम्हाला हवे तिथे हवे त्याची प्रार्थना आणि हवी तिथे प्रार्थना करा, पूजा करा, काही फरक पडत नाही, सगळे रस्ते एकाच ठिकाणी पोहोचतात. सर्व धर्म सारखी शिकवण देत नाहीत, हे तरी हल्ली रोजच बघायला मिळते. उदाहरण सांगतो तुम्हाला. तनय दीक्षित काय म्हणता आहे बघा. तनय दीक्षित नावाची व्यक्ती, सर्व धर्म सारखी शिकवण देतात या वापरून गुळगुळीत झालेल्या आणि आपल्या अंतर्मनात खोलवर पोहोचलेल्या वाक्याचा वास्तव जीवनातील अनुभवाशी संबंध कसा लावता येतो. सर्व धर्म सारखी शिकवण देतात हे चूक आहे. यूट्यूबवर जी राजीव मल्होत्रा हे सनातन धर्माचे प्रचारक आहेत अमेरिका आणि युरोपमध्ये, ते मागाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे अशा पद्धतीच्या ह्या उहापोह प्रत्येक तुम्हीच यूट्यूबवर चेक करू शकता किंवा विकिपीडियावर किंवा गुगल बाबाला कुठेही प्रश्न विचारू शकता. या अशा आपण आता फक्त मी तुम्हाला ही म्हणजे तात्विक जी माहिती आहे देण्याचा प्रयत्न करतो. मूळ जो गाभा आहे, सर्व धर्माची पुस्तके वाचा, स्वतः समजून घ्या, तेव्हाच या वाक्याची धूर्तता समजेल. धूर्त मूर्ख दांभिक लोकांचे वाक्य म्हणजेच सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव म्हणजे सेन आणि पेळा एकच आहे असे मान्य होय. जो धर्म मध्ये वाईट आहे त्याला वाईटच बोलावे हे गरजेचे आहे. सर्व धर्म समभाव मिश्रणात सेन आणि पेळा एकत्र खाणे टाळावे. योग्य तर्क देऊन वरील विधान खोडून काढणाऱ्या धूर्त लोकांचे स्वागत रे. मूर्खाप्रती सहानुभूती असेल, दांभिक लोकांनी काय करावे हे त्यांना चांगले माहीत आहे. आता कटू सत्य असते. सर्व धर्म जवळपास सारखी शिकवण देतात, तरी प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ का वाटतो महत्त्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे सर्व धर्म जवळपास सारखंच आहे, परंतु मग प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ का वाटतो. आपण आज ज्या अर्थाने धर्म असे म्हणतो त्या खरं तर उपासना पद्धती आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये धर्माची संकल्पना नैतिक मूल्ये या अर्थाने आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये धर्माला कोणतेही नाव अगदी वैदिक काळातही चिटकवले नव्हते. वैदिक, हिंदू, सनातन इत्यादी नावे गेल्या काहीशे वर्षातच मिळालेली आहेत. त्यापूर्वी आपल्याकडे धर्माची संकल्पना खूपच व्यापक होती. केवळ उपासना पद्धती या अर्थाने आपण धर्माचा उल्लेख करीत नव्हतो. 4 पुरुषार्थामध्ये पहिला क्रमांक जो आहे तो धर्माचा लागतो पुरुषार्थामध्ये. त्याचा अर्थ मनुष्य जीवन जगताना जी नैतिक मूल्ये जपायची आहेत त्यांचे पालन करणे होय. इतर धर्माची जशी आज स्थापना झाल्याचे मानले जाते, तसे आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो त्याची स्थापना झालेली नाही. तो आपल्या प्रगल्भ आणि उदात्त संस्कृतीमधून नैसर्गिक, आता हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे प्रगल्भ आणि उदात्त संस्कृतीमधून नैसर्गिकपणे, हे तुम्ही टॉपिक लक्षात ठेवा, नैसर्गिकपणे. कारण ह्या नैसर्गिकपणाचा जो आपण पुढे वापर करणार स्थापन झालेला आहे. त्यामुळे काही जण असे मानतात की प्रत्येक मनुष्य जन्माच्या वेळेस हिंदूच असतो, त्यानंतर त्याला इतर धर्मात स्वीकारण्याची विधी होते. आता जे स्थापन झालेले धर्म आहेत त्यामध्ये स्थळ, काळ, रूढींचा विचार करून काही विसंगतीवर प्रकाश टाकला गेला होता व त्या विसंगतीच्या निसरणार्थ काही आचरण पद्धती सुचविण्यात आल्या व त्यांना पुढे नियम या अर्थाने धर्म असे समजण्यात आले. म्हणजे बघा, लक्षात आलं तुमच्या आचार विचार यावरती नियम केला गेला आणि त्या नियमालाच
धर्म असे संबोधण्यात आले. अशा स्थापन झालेल्या धर्मांचे बीजारोपण करताना तत्कालीन उपलब्ध उपासना पद्धतीच्या उजळ बाजूवर फारशी चर्चा न करता केवळ विसंगतीचाच विचार करण्याचे असल्यामुळे नकळत काही बीजे रुजली. त्यात अन्य धर्माच्या धारणा चुकीच्या असून आपल्या धर्माची धारणा योग्य आहे असा ठाम विश्वास निर्माण झाला. आता हे टॉपिक लक्षात ठेवा. आता हे म्हणजे अंडरलाईन करा. आता कितीही धर्म पंथ निर्माण झाले तरी मुळात मानवता या गाभ्याला धक्का लावण्याची कोणाची हिंमत अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक धर्माची मूळ शिकवण एकच असूनही आचरण पद्धतीमध्ये फक्त भिन्नता आहे. हे वाक्य मी परत एकदा सांगतो तुम्हाला. आता किती धर्म पंथ निर्माण झाले तरी मुळात मानवता म्हणजे मागाशी जो निसर्ग शब्द होता त्यामध्ये हा मानवता या गाभ्याला धक्का लावण्याची कोणाचीही हिंमत अद्याप झाली नाही. त्यामुळे प्रत्येक धर्माची मूळ शिकवण एकच असूनही आचरण पद्धतीमध्ये भिन्नता आहे. आता एक अनिल जाधव म्हणून ते काय म्हणतात, माझ्या धर्मात तुम्ही मान झुकवायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता. ताट मानेनेही तुम्ही माझ्या देवाशी संवाद साधू शकता. अगदी चीड आली तर माझ्या देवांना शिव्या देऊ शकता, काळ्या म्हणू शकता, चोर म्हणू शकता, जाब विचारू शकता. तुम्ही अगदी नास्तिक झाला तरीही माझा धर्म तुम्हाला स्वीकारेल. माझा धर्म असा आहे की काळानुसार सुधारणेही मोठ्या मनाने स्वीकारल्या जात आहेत. माझ्या धर्मावर टीका करा, त्यावर सहिष्णू होऊनच उत्तर दिले जाते. तरीही कुणी यावे, टपली मारून जावे, इतका सहिष्णू माझा धर्म आहे. माझ्या धर्मात माणुसकीला महत्त्व. तुम्ही माझ्या धर्मात राहूनही नवीन धर्म स्थापन करू शकता. नवीन धर्म स्थापन करून तुम्ही माझ्या धर्मावर टीका करू शकता. माझा धर्म जीवनशैली शिकवतो. माझा धर्म एक जीवनशैलीच आहे. आता मागाचं जे टॉपिक होतं ना आपलं निसर्ग, माणुसकी, मानवता, हा एकच धर्म आहे ज्यात काही धर्मासाठी काही करावे लागत नाही. समजा साठी खूप गोष्टी कराव्या लागतात आणि यातून हा धर्म दिसून येतो. मुळात हा धर्म प्रत्येकात आहे पण तो काही लोकांच्यात वागण्यातून दिसून येतो आणि याचे फळ पण नक्की चांगले मिळते. पण या धर्माचा प्रसार करणारे खूप कमी लोक आहेत. त्यामुळे हा धर्म कमी लोकपर्यंत पोहोचलेला आहे. मुळात प्रत्येक धर्म या धर्माचे आचरण करा असे सांगतो. पण सर्व लोक एवढी गोष्टी सोडून सर्व गोष्टी करतात. माणुसकी जिंदाबाद. केवळ धर्म मार्गदर्शन करण्यास उपयोगी असते. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, अंतिम सत्यापर्यंत. असो, मार्गदर्शनासाठी हिंदू धर्मात बरीच मोठी संपदा आहे पण त्यापैकी एकच जरी योग्य रीतीने अनुसरली तरी आपण त्या अंतिम संप्यापर्यंत पोहोचू शकतो. आजचा हा पहिला भाग आपण थोडा उहापोह सरबंडिंग म्हणजे आपण काय म्हणतो सगळ्यांच्या मतांचा उहापोह करून पुढे नंतर मग सत्य असत्य, धर्मनिरपेक्ष, आस्तिक नास्तिक, आपलं टॉपिक महत्त्वाचं लक्षात ठेवा. आस्तिक आणि नास्तिक तिकडे जायचे आपल्याला, परंतु तो ह्या भागात होणार नाही. तो पुढील भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडण्याचा प्रयत्न करू. जन्म आणि मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. म्हणजे अंतिम सत्य जन्म आणि कोणत्याही जीवाला कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे ठरविण्याचा अधिकार असतो की नाही हे कोणत्याही धर्माला निश्चितपणे माहीत नाही. मृत्यूनंतर देह, चित्ता, दफन वगैरे कोणत्याही मार्गाने पंचतत्वात विलीन झाला की धर्म कोठे शिल्लक राहतो. धर्म फक्त मनुष्य प्राण्याला आहे. इतर जीवजंतू बघा, धर्म मनुष्य प्राण्यालाच आहे. इतर जीवजंतू जन्म घेतात आणि मृत्यूसुद्धा होते. आपण सर्व पाहतो. मग हेच खरं अंतिम सत्य का? धर्म एक फक्त मानवाच्या विचारशक्तीला अनियंत्रितपणे हानिकारक होऊ नये म्हणून मानवाच्या समूहाने केलेली एक चौकट आहे. लक्षात ठेवा. म्हणजे धर्माची कशी व्याख्या तिने चौकटीमध्ये बसवलेली आहे की बा हानिकारक होऊ नये म्हणून मानवाच्या समूहाने म्हणजे आपण सगळ्यांनी एक चौकट तयार केली आणि ती अस्तित्वात नसली तरी निसर्ग यंत्रणा चालूच राहते. आलं का तिथं निसर्गापाशी? म्हणजे निसर्ग हा एक देवच आहे हे लक्षात ठेवा. मला तेच महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे. जगातला सर्वात जातीवादी धर्म कोणता? मुळात जात व्यवस्था ही फक्त जगातील भारत याच एका देशातील संकल्पना आहे. लक्षात ठेवा. जातीच्या आपल्यामध्ये नाही का जातीवर किती वाद होतात, किती युद्ध होते, त्याच्यावरती ही संकल्पना. म्हणजे जगातला सर्वात जातीवादी धर्म कोणता? मुळात जात व्यवस्था ही फक्त जगातील संपूर्ण जगामध्ये भारत याच एका देशातील संकल्पना आहे. इतर देशात कातडीच्या रंगावरून किंवा चेहऱ्याच्या ठेवणीवरून वंशवाद अस्तित्वात आहे परंतु तिथे जात ही संकल्पनाच नाही आहे. भारतातील आणि जगातील सर्वात प्राचीन धर्म हिंदू धर्म आहे आणि या धर्मातील लोक जातीभेद पूर्वी पाळायचे. अजून सुद्धा बरेच लोक तसे आहेतच.
त्यामुळे हिंदू धर्मामध्ये या प्रकारची सुरुवात झाली हे नक्कीच. परंतु धर्म स्वतःच जातीभेद आणि तेही जन्माच्या आधारावर पाळा असे म्हणत नाही. परंतु धर्म स्वतः पाळा असे म्हणत नाही. भारतातील इतर सगळ्यांच्या धर्माचे लोक केव्हा ना केव्हा मूळ हिंदूच होते. म्हणजे भारतातील जे आपण ज्या ठिकाणी जन्म पावलो आपण, ह्या भारताच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर भारतातील इतर सगळ्या धर्माचे लोक जेव्हा ना केव्हा मूळ हिंदूच होते. त्यामुळे कुठल्याही धर्मात गेले तरी त्यांच्या जातीपाताचा वेडेपणा न थांबता सुरूच आहे. मी याचा प्रत्यक्ष अनुभव काही वेगळा घेतलेला आहे. तो कसा? मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, जैन इत्यादी लोकसुद्धा जातीभेदा आहेतच. भलेही ते लोक ही गोष्ट उघडपणे मान्य करत अथवा न करत. तात्पुरते तुम्ही धर्म बाजूला ठेवलेत तर जगातील कुठल्याही समाजाला वैज्ञानिक, उद्योगपती, व्यापारी, नेते, शिक्षक, सांभार, सुतार, प्लंबर म्हणजे 18 पगड जाती म्हणू आपण, असे शेकडो हजारो प्रकारचे व्यावसायिक लोक हे लागतातच. कुठल्याही समाजात गरीब, श्रीमंत आणि विविध वेगळी कामे करणाऱ्या लोकांचे गटच आहेत. भारतातील वेगळेपणा जे एक प्रकारे वाईट आहे ते म्हणजे काही व्यवसाय किंवा कामे वाईट किंवा हलकी समजणे आणि काही कामे खूपच उच्च समजली जाणे. या उच्च नीच समजुतीमधून हळूहळू जात व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे मुळात पहिले सगळे जे भारतीय आहेत हे सगळे हिंदू आहेत, पण जात कशी तयार झाली? तुमच्या उच्च नीच समजुतीतून आणि व्यवस्था निर्माण झाली म्हणजे तुमच्या कामावरून थोडक्यात. आणि आता तिची पकड अतिरेकी घट्ट स्वरूपाची. ही जात नाही, लक्षात ठेवा. म्हणजे जात ही जातच म्हणजे आपल्या कोणाच्याही विचारातून बाहेर जायला तयार नाही. तिथे ती त्यांची जात बनत नाही. आणि दुसरे म्हणजे या कामामुळे समाजातील त्यांचं स्थान अचानक खालवत नाही. व्यावसायिक लोकांना चांगले उत्पन्न मिळते आणि व्यवसायाची वेळ सोडली तर एरवी ते इतर कुठल्याही लोकांसारखे सामान्य प्रकारे राहू शकतात. म्हणजे समाजात वर्ण, वर्ग, व्यवस्था तुम्ही तसे नाव द्या अथवा देऊ नका, पण सगळीकडे अस्तित्वात आहेच. परंतु तर विशेष करून पाश्चिमात्य देशातील व्यवस्थेचे तुम्ही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात तुलनेने सहज जाऊ शकता. समाजात सगळेच लोक सगळीच कामे करू शकणार नाहीत. म्हणजे असे असले तरी अमुक जाती जन्माला आला म्हणून दुसरे काम करून देणार नाही अशी लवचिकता नसलेली समाजरचना काहीच कामाची नाही. समजा एखाद्या घरची मागची पिढी केश करतानालय व्यवसाय करत आहे, पण या पिढीने गणिताच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. एखाद्या घरातील नव्या पिढीने व्यापार सोडून बँकेत नोकरी पकडली, एखाद्या घरातील नव्या पिढीने शिक्षण क्षेत्र सोडून बांधकाम क्षेत्रात उडी मारली किंवा अगदी स्वच्छतागृहांची आधुनिक साखळी उभारली तर त्यांचे कोणाला काही वाईट वाटायला नकोय. आणि समाजातील इतर लोकांची मोकळेपणा नव्या पिढीचे बदल स्वीकारावेत. इतके केल्यास भारतातील जाती व्यवस्था काही दशकामध्ये नक्कीच ओढून जाईल. मग आता अंतिम सत्याचा जवळपास पोहोचलेला धर्म कोणता आहे? उत्तर एका गहन चिंतनातून उपजलेले आहे. त्यामुळे अध्यात्म रुजण्याची वाचण्याची सवय अथवा आवड असल्यास तरच वाचावी, अन्यथा डोक्यावरून पाणी जाईल. उत्तरातील विषाद प्रश्नावर चर्चा व गहन चिंता करा, बघा आणि शोधा. तुम्हाला काही नवीन सापडते का? आणि सापडल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक दिव्य आनंद मिळेल. उत्तरामध्ये श्रीमद भागवतम आणि पुराणामधील संदर्भ मुद्दाम घेतलेले नाहीत, लक्षात ठेवा. उत्तर खूप लांबले आणि काही लोकांचा विष्णू कृष्णावर विश्वास नाही म्हणून त्यांना ती संदर्भ देऊन पण आकलनात येणार नाहीत. अंतिम सत्याच्या जवळपास पोहोचलेला धर्म कोणता आहे? मित्रांनो, ही माहिती मी तुम्हाला का देतोय? कारण आपल्याला पुढं कशाकडे जायचे लक्षात ठेवा. सत्य, असत्य, धर्म, निधर्म याकडे जायचे. म्हणून आपल्या मानाने अंतिम सत्य काय आहे यावर उत्तर अवलंबून असेल. काय मृत्यूनंतर स्वर्ग, वैकुंठ, कैलास मिळवणे हे अंतिम सत्य, की जन्माआधीच काय होते हे अंतिम सत्य? म्हणजे आपण जन्माच्या अगोदर काय होतो ते अंतिम सत्य, कमावल्यानंतर काय, आपल्यानंतर सृष्टी कशी असेल हे अंतरिम सत्य. लक्षात ठेवा, सृष्टी, निसर्ग हे लई टॉपिक महत्त्वाचे आहेत. की आपल्या आधी सृष्टी काय होती हे अंतिम सत्य. म्हणजे आता हे भारतापुरतं मर्यादित नाही, संपूर्ण पृथ्वीवरचा विषय हा. आपल्या आधी सृष्टी काय होती हे अंतिम सत्य. कधी काळी आनंदाच्या शोधात जीवन घालवणे हे अंतिम सत्य, की सर्व पाप ताप इंद्रिय भोगून कर्मयोगाचे उपदेश देणे हे अंतिम सत्य. अर्थातच आपण अंतिम सत्याची व्याख्या कशी करू शकतो? व्याख्या करताना आपल्याकडे त्याला प्रत्यक्ष अनुभव तरी काय आहे की ज्याद्वारे अंतिम सत्य आपण स्पष्ट करू शकू. काय अंतिम सत्य? गणितातील गुणिले मानवाय की शून्य
काय अंतिम सत्याचा शोध आपल्याला आपल्या कल्पनेच्या आपल्या मर्यादेच्या पलीकडील वाटत नाही का? मग इतकी सर्व प्रश्नांची उत्तर देण्यात आपण तीळ एवढे जरी समर्थ नाही तर अंतिम सत्याच्या जवळपास पोहोचलेला धर्म कोणता हे तरी कसे सांगता येईल? इथे अजून एक पुन्हा प्रश्न पडतात ज्यांचे उत्तर मी मागील काही प्रश्नावर दिलेले आहे की धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध काय धर्म स्थापन करता येतो? काय धर्म एक कृती आहे तो पोहोचतो की मागे राहतो की धर्म एक साधन आहे? आपण या साऱ्या प्रश्नाची उत्तरे आपल्या अल्पबुद्धीने लावून घेतलेली आहेत. आपणच त्यांना आपल्या नीच व तुच्छ मर्यादे एवढेच व्याख्येते बांधून घेतले आहेत. काय या विषयावर चर्चा व्हायला नको? धर्मविषयक विचार केला की अंतिम सत्याच्या जवळपास पोहोचलेला धर्म कोणता? जर मी आपल्या मनाप्रमाणे हिंदू मुस्लिम बौद्ध जैन शीख ईसाई यापैकी कोणत्याही एका धर्माचे नाव घेतले तर इतर धर्म तेच अंतिम सत्य आहे हे मानतील का? लक्षात ठेवा, हिंदू अंतिम सत्यावर म्हटलो तर बौद्ध जैन ईसाई व मुस्लिम यांना जर बौद्ध अंतिम सत्यावर म्हटले तर मुस्लिम ईसाई यांना आणि मुस्लिम अंतिम सत्यावर म्हटलो तर हिंदू बौद्ध ईसाई जैन यांना कोणालाही इतर तथाकथित धर्माच्या अंतिम सत्यावर विश्वास बसणार नाही. मग ज्यावर विश्वासच नाही हे अंतिम सत्य होऊ शकते का? एकाचे अंतिम सत्य तर दुसरा मानणार नाही, दुसऱ्याचे अंतिम सत्य तर आपण मानणार नाही. काय अंतिम सत्य इतक्या नीच स्वरूपाचे असते? काय हा विषाद आपल्याला किचकट वाटतोय ना? प्रश्न अत्यंत गहन आहे. जरी तो वरच्या म्हणजे वरवर अल्पमताने विचारला गेला असले तरी खऱ्या उत्तराची चिंतने यापूर्वी अनेक विद्वान सहस्र वर्षापासून करीत आलेले आहेत. आता गर्भ काय? सुरुवात बौद्ध धर्मापासून केली तर गौतम बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितले आहेत. त्यात पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख. हे जग दुःखमय असून यात जन्म जरा व्याधी निराशा मृत्यू हे सर्वच दुःखमय आहे. याशिवाय मुस्लिम धर्मात आदमपासून तर पैगंबरपर्यंत आणि काही कोराणातील सृष्टीविषयक फक्त काही आयाती सोडल्या तर काही मिळत नाही. ख्रिश्चन धर्मात पण तेच की आदमपासून जिजस नंतर पॉपपर्यंत एवढेच मिळते. या सर्व धर्मात धर्मसंस्थापक सोडले तर त्यानंतर कोणीही त्यावर चर्चा गहन चिंतन त्यापुढील तत्त्व जाणण्याचा प्रयत्न केलेला नाही असे आढळून येते. प्रत्येक धर्मात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक धर्मात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण नामस्मरण नंतरचे विज्ञान यापैकी कोणताही धर्म मांडू शकले नाही. म्हणजे हे पण लक्षात ठेवा. ब्रह्मांड उत्पत्ती ब्रह्मांडाचे प्रसारण व आकुंचन सृष्टी संचलन विश्वसर्जन जन्माआधीचा व मृत्यूनंतरचा प्रवास रस विज्ञान सृजन विज्ञान सूक्ष्म विज्ञान या विषयावर बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन असा कोणताही धर्म तत्वज्ञान मांडत नाही. मी हे थोडं म्हणजे हळूहळूच सांगतोय तुम्हाला का प्रत्येक शब्दावर मी का जोर देतोय का आपल्याला त्याच्यात पुढं साध्य काय करायचं ते लक्ष दे. आता यव्हाना घन जड द्रव्य शब्द कण अणु काळ आत्मा काम स्मृती शती यम नियम कर्म अकर्म कृत अकृत तितिक्षा लिंग व गुण हे वरील विषय या धर्माच्या बुद्धी क्षमतेच्या पलीकडे आहेत. कारण ही वरील धर्म फक्त बौद्धिक जीवनपुरते म्हणजे लक्षात ठेवा बौद्धिक जीवनापुरते वरील सगळे धर्म आहेत. भौतिक संरचनेलाच या धर्माने सत्यमान भौतिक म्हणून अंतिम सत्य म्हणजे फक्त भौतिक सुख दुःख हेच या धर्मात मिळते. आता काही उदाहरणे आपल्या काही दैनंदिन स्रोतात अनेक अशी उदाहरणे मिळतात की जे आत्ताचे विज्ञान देखील त्यांच्या सहाय्याने शोध करू पाहत आहेत. अणूचा शोध इसवी सन पूर्वी कणादृष्टीने लावला. त्यानंतर 4थ्या शतकात ग्रीक तत्वज्ञानी डेमोक्रिटस याने अणुविषयक पहिला उल्लेख पाश्चात्य तत्वज्ञानात केला आणि 18व्या शतकात डॉल्टनने अणुवर संशोधन सुरू केले. पण 17व्या शतकात बालपणापासून घरातून निघून संन्यासी झालेले रामदास स्वामी आपल्या मारुती स्तोत्रात म्हणतात अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. सदरील वाक्य हे हनुमंतासाठी आहे होतं. पण अणुपासून ब्रह्मांड तयार होते ही किती मोठी युक्ती नंतर बिग बॅग सिद्धांत म्हणून उदयाला आली. ऋग्वेदात एक श्लोक आहे बघा भूर्जज्ञ उतानपदो भुवा असता अजयंता. ऋग्वेद हा 10.72.4 याचा अर्थ असा आहे की पृथ्वी सूर्यापासून उत्पन्न होते. बिग बँग थिअरी नंतर एव्होल्युशन ऑफ अर्थचा सिद्धांत पण हेच म्हणतो पृथ्वी म्हणजे सूर्याचा तुटलेला आगीचा गोळा वा तुकडा. वृक्षाधार
पृथ्वी मृत्यूधाम ऋग्वेदामध्ये पण आहे. सूर्य आकर्षणामुळे पृथ्वीला धारण. आता मला एवढं संस्कृत येत नाही, परंतु मी हे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. सूर्य आकर्षणामुळे पृथ्वीला धारण करतो. म्हणजे आपल्याला पृथ्वीचाच अभ्यास करायचा आणि पृथ्वी ही निसर्गाने तयारी केली का कशी तयारी केली हे पण आता आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगळं, सगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे सिद्धांत आहेत पृथ्वीची उत्पत्तीचा. सूर्य आकर्षणामुळे पृथ्वीला धारण करतो. आधुनिक विज्ञानात सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याचे परिभ्रमण करते. हा जुळणारा अर्थ बघा. यजुर्वेद संहितेमध्ये 10व्या 12व्या घातकापर्यंत संख्येला नावे दिलेली आहेत. आता ते मी एवढ्या डिटेलमध्ये नाही जात तुम्हाला. पर्यंत ह्या संख्या मोजण्याची माहिती वैदिक काळात होती. तोपर्यंत वैदिक धर्म कोणताही धर्म इतक्या पातळीपर्यंत पोहोचला काय अजून उगवला तरी नाही. हे विज्ञान वेद काळातील वैदिक लोकांना माहीत होते. वैदिक काळात बौद्ध, जैन, ख्रिश्चन वंशज यांच्या येण्याच्या खूप वर्षाआधी होता हे आजचे इतिहास देखील सांगते. म्हणजे त्या काळात वैदिक धर्म इतक्या प्रगल्भ विज्ञानाला पोहोचलेले होते की तोपर्यंत इतर जगाचा उदय देखील झालेला नव्हता. असा हा वैदिक धर्म काळाच्या ओघात विद्रुपीकरण झाला. हा भाग सोडला तर पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला धर्म मानता येईल. याचा अर्थ असा नाही की वेद पूर्णपणे वैज्ञानिक आहेत. असे कुराण सांगते की जमिनीत होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप येतात, तर वेद म्हणतात की शेषनागाच्या हालचालीमुळे पृथ्वीवर भूकंप येतो. आता हे धर्माचा त्याचे वेगवेगळे म्हणजे निष्कर्ष सांगितले. आता कुराणात काय म्हटलेलं आहे की पृथ्वी आकाशात तरंगत आहे, तर वेद म्हणतात पृथ्वी शेषनागाच्या शिरावर आहे. अशा अनेक भ्रांती आहेत. काही वेळा त्या खऱ्या ठरतात तर काही वेळा खोट्या, पण याचा अर्थ ते व्यर्थ आहेत असा होत नाही. धर्मात सत्य आणि काही असत्य सुद्धा, पण मात्र त्यावर जेवढे शास्त्रात वाद चर्चा वैदिक धर्मात झाले आहे तेवढे कोणत्याही धर्मात झाले नाही. त्यामुळे इतर धर्मात वैदिक धर्माच्या मानाने अपरिपक्वता खूप आहे. म्हणून वैदिक धर्म ब्रह्मांड उत्पत्ती, ब्रह्मांडाचे प्रसारण, आकुंचन, सृष्टी, संचलन, विश्वसृजन, जन्माआधीचा व मृत्यूनंतरचा प्रवास, रस विज्ञान, सृजन विज्ञान, सूक्ष्म विज्ञान, यवभावना, घन, जड, द्रव्य, शब्द, कण, अणुकाळ, आत्मा, काम, स्मृती, यती, यम, नियम, कर्म, अकर्म, कृत, अकृत, तितिक्षा, लिंग व गुण या विषयावर वर्षानुवर्षे वाद प्रतिवाद विद्वान करत आले आणि यावरूनच उपनिषद आणि अरण्यके लिहिली गेली. म्हणजे लक्षात ठेवा, या धर्माने फक्त स्वतःचा विचार नाही केला तर सर्वांना सुख मिळावे, सर्व सुखी व्हावे यासाठी त्या. आता आपण नाही मानत का संस्कृतमध्ये सर्व भवंती सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पश्यतु मा कचिविधी दुःख भागवते या विषयावर वैदिक धर्म विस्तृतपणाने वर्णन करतात. आता मी तुम्हाला एक सूचना करूशी म्हणजे देतोय मी तुम्हाला का हा माझा वैयक्तिक म्हणजे निष्कर्ष आहे. याच्याशी कुठल्या धर्माच्या मला भावना दुखवायच्या नाही हे मी परत एकदा सांगतोय तुम्हाला. आता धर्मशास्त्राविषयी काही प्रश्नांची उत्तरे येतो. आता हे मी सगळं विकिपीडिया, गुगल बाबा, इतर व्हिडिओ यांचा निष्कर्ष काढून मी सांगते, कारण मला संस्कृत येत नाही, मला कुठलाही श्लोक पाठ नाही. हे मी तुम्हाला ते पाहूनच तुम्हाला सांगतोय मी. आता धर्मशास्त्राविषयी काही प्रश्नांची उत्तरे आहेत. महाभारत काळी वैदिक सनातन धर्माखेरीज इतर दुसरा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता महाभारताच्या टायमाला. मग गीतेमध्ये काय म्हटले? परमो धर्म भयाव हे कशाला उद्देशून म्हटले गेले आहेत? जे चैतन्य आर्य ने दिलेले उत्तर. अर्जुना श्रीकृष्णाने काय सांगितलं? गीता सांगितली. पण कर्णाला मात्र स्वतःच्या सख्या भावाबरोबर युद्ध करायचे होते. त्याला गीता कशी काय सांगावी लागली नसेल? त्याने मनाची सिद्धता कशी केली असेल की अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता? चैतन्य आर्या काय ने उत्तर काय दिलेले आहे? आत्मा म्हणजे काय? हे हृदय आणि बुद्धी यांचे मिश्रण आहे का? जे चैतन्य आर्यने दिलेले उत्तर. गर्भामध्ये आत्मा कधी अवतरतो? जे चैतन्य आर्याने दिलेले उत्तर. विष्णूचे 10 अवतार कोणते आहेत? चैतन्य आर्याने उत्तर दिलेले उत्तर. कर्णरथाचे चाक बाहेर काढत असताना निशस्त्र होता तरी सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला बाण मारण्याचा सल्ला का दिला? हे असे खूप प्रश्न आहेत. खूप म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये असं हे असं का ते तसं का असे अंतिम सत्याच्या जवळपास आपण कोणीही कोणता धर्म नाही हे चैतन्य आर्यांनी उत्तर दिलेले. म्हणजे अंतिम जे सत्य आहे त्यामध्ये कुठलाही धर्म पोहोचलेला नाही. म्हणजे असे हे खूप खूप उदाहरण आहे. गर्भ संस्कार म्हणजे काय? त्याने उत्तर काय दिले? याचे उत्तर जो अंतिम सत्यापर्यंत पोहोचला आहे तोच ते देऊ शकतो, किंबहुना तोही देऊ शकत नाही. कारण प्रत्येकासाठी अंतिम सत्य हे भिन्न भिन्न आहे. प्रत्येक जणाचे अंतिम सत्य वेगवेगळे आहे. यातच तर खरी गोम आहे. कोणासाठी अल्लाह, कोणासाठी ईश्वर, कोणासाठी काहीतरी ही मतभिन्नता का? तर याचे उत्तर वेदांत आलेले आहे. ते म्हणजे
एकम सत विप्रा बहुधा वदती. ऋग्वेद एकच सत्य असून वेगवेगळे लोक त्याला वेगवेगळे नाव देतात. हे असेच आहे. जसे पाण्याचा अर्थ ग्लास भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे. कोणी म्हणेल तो अर्धा भरलेला आहे, कोणी म्हणेल अर्धा रिकामा आहे, कोणी म्हणेल पूर्ण भरलेला आहे अर्धा पाण्यानं. कोणताही नाही. धर्म केवळ मार्गदर्शन करण्यास उपयोगी असतो. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे तर प्रत्येकाचे वैयक्तिक कर्तव्य आहे. असो म्हणजे असं हे खूप चर्चा आहे. मित्रांनो, आपला हा पहिला व्हिडिओ आहे. याचा आपण पाया रचण्याचा प्रयत्न करतो. कारण काय होतं माहिती का, कारण म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की बाबा आपला जो मेन विषय आहे आपल्या चॅनलचे जे काही भाग होणार याच्या पुढे, हे मेन टार्गेट आपल्याला सोडायचं नाही. तो म्हणजे काय समजते का, आस्तिक आणि नास्तिक. यातला हा पहिला भाग आहे. हे जरा थोडंसं आस्तिक आणि नास्तिककडे आपण गेलोच नाही अजून. आपण धर्म, निधर्म, सृष्टी निर्माण, नैसर्ग वगैरे वगैरे यावर चर्चा केलेल्या आहेत आपण आज. पण व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून ती पण काळजी घेतलेली पाहिजे. आणि पुढचा भाग नक्की पहा. आता हा व्हिडिओ थोडा समजायला मलासुद्धा समजायला थोडासा जड गेला, पण मी त्याच्यावर चांगला प्रत्येक वेळेस प्रत्येक शब्दाचा अभ्यास केला आणि मला पण समजलं. तरी पण मला पूर्ण नाही समजला. त्यामुळं आपल्याला पण पूर्ण समजण्यासाठी परत विकिपीडियाकडे जाऊन किंवा तुम्ही गुगल बाबाला विचारता किंवा इतर मीडियावर जाऊन चौकशी करू शकता किंवा शोधू शकता आणि मलासुद्धा प्रतिक्रिया तुम्ही देऊ शकता. आणि माझं काही जर चुकलं असेल तर ते माझं स्वतःचं आहे. मला जी बुद्धी दिली ती निसर्गाने दिली. परत एकदा मी सांगतो, नैसर्गिक क्रिया जी आहे या सगळ्या गोष्टीला निसर्ग जबाबदार आहे. म्हणजे भूकंप येणं वगैरे वगैरे, आता ते आपण पुढे जाऊन ते पाहणार आहोत. तरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया याच विषय म्हणजे कोणता, आस्तिक आणि नास्तिक. हा भाग पहिला आहे. आता दुसरा भाग लवकरच भेटूया आपल्यासाठी. ओके, थँक्यू. रामकृष्ण हरी.